आपल्यासोबत अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल आहे। मुंबईमध्ये एक प्रकार पुढे आला आहे। 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणाऱ्या एका तरुणावर 10 कोटी GST निघालेला आहे आणि त्यांनी तो भरला नाही म्हणून त्याला अटक करण्यात आली। अत्यंत गंभीर असा प्रकार आहे। नागपूर असेल किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारे GST फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहे। या संदर्भात सरकार काय भूमिका आहे सरकारची? GST ही तशी सुटसुटीत प्रक्रिया होती। त्याच्यामध्ये रिबॉस्ट IT सिस्टम अशी आपली जुनी टेक्नॉलॉजी होती। आत्ताच मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही बाब कळली की 10 बाय 10च्या खोलीत राहणाऱ्या कुठल्या संतोष लोंढे नावाच्या व्यक्तीवर 10 कोटीचं GST झालेलं आहे। यापूर्वी देखील मुंबईच्या अधिवेशनामध्ये सन्मान्य सदस्य श्री महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमधलं एक प्रकरण असं लक्षात आणून दिलं होतं आणि तिथे देखील अशा पद्धतीचे काही लोक नोकरी मागायला गेले तर त्यांचे आधार आणि त्यांचं पॅन कार्ड वगैरे वापरून अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन करून GST बुडवल्याची तक्रार आलेली आहे। आता सध्या सायबर क्राईम एक नवीन आव्हान सरकारपुढे आलेलं आहे आणि आता GSTमध्ये देखील आता आपण नवीन टेक्नॉलॉजी बायोमेट्रिक करून डेडिकेटेड आधार केंद्र देऊन आणि फील्ड व्हिजिट करून अधिकाऱ्यांची याची फेरतपासणी करण्याची एक नवीन कार्यपद्धती देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विकसित करत आहे आणि अशा पद्धतीचा गैरप्रकार होऊ नये आणि कुठल्याही गरीब व्यक्तीची फसवणूक होऊ नये त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। मला जनतेला देखील आवाहन करायचं आहे की या संदर्भामध्ये प्रत्येकाने अलर्ट राहणं आवश्यक आहे। आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सोपी कार्यपद्धती केली होती, परंतु त्याचा काही प्रमाणामध्ये 2-4-5 प्रकरण अशा लक्षात आले की ज्याच्यामध्ये अशाचा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे। त्यामुळे आता आपण या संदर्भामध्ये मी आत्ताच आयुक्ताशी बोललो आणि जी आपली नवीन सिस्टम आहे ती महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा आपण इम्प्लिमेंट करत आहोत। त्यासाठी डेडिकेटेड आधार केंद्र बायोमेट्रिक वगैरे देऊन अशा पद्धतीची फसवणूक कोणाची होऊ नये या दृष्टीने आता आवश्यक खबरदारी निश्चितच राज्य सरकार घेईल आणि या प्रकरणासह पिंपरी चिंचवडच्या प्रकरणात देखील मी ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे। त्यांच्यासोबत देखील माझी चर्चा झाली आणि आताच मी माननीय अजित पवार साहेबांशी देखील बोलणार आहे की या संदर्भामध्ये अतिरिक्त काळजी घेऊन अशा पद्धतीने कुठल्याही गरीब माणसाची फसवणूक होऊ नये याची दक्षता निश्चितच आपण घेऊ। कागदाचा दुरुपयोग होतो, त्यामुळे यापुढे GST भरताना व्यक्तिशः त्या व्यक्तीला ज्या नावावर त्याची नोंद आहे त्याला उपस्थित राहावं लागेल। आता या संदर्भामध्ये बायोमेट्रिक आणि डेडिकेटेड आधार केंद्रामध्ये त्याचं बायोमेट्रिक करणं हे नवीन कार्यपद्धती इम्प्लिमेंट करत आहोत आणि फील्ड ऑफिसरची व्हिजिट देखील त्यामध्ये कंपल्सरी करण्याचा प्रयत्न करत आहोत। शेवटी आपल्याकडे आता तंत्रज्ञानाचा युग आलेला आहे। काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ज्या पद्धतीने गैरप्रकार जसे उघडकीस आले एखाद दुसरं प्रकरण तर त्यावर आपण आवश्यक ते उपाययोजना प्रिव्हेन्शन म्हणून करतो आणि राज्य सरकार GSTमध्ये अशा पद्धतीने कुठल्याही बोगस GST रजिस्ट्रेशन घेऊन काही जे प्रकरण असे उघडकीस आलेले ते होऊ नये यासाठी निश्चितच दखल घेऊ। आत्ता जी तुम्ही घटना लक्षात आणून दिली ती मी GST कमिशनर श्री आशिष शर्मा यांना देखील सांगितलेली आणि आता माननीय अजित पवार साहेबांशी देखील मी बोलणार आहे। काय वाटतं तुम्हाला, नवीन धोरणामुळे कुठेतरी जे बोगस कागदपत्राच्या आधारावर GST नंबर क्रिएट करून फसवणूक केली जाते ते कमी होईल त्याचं प्रमाण? आपल्याला माहीत आहे की आता सायबर अरेस्ट अशा पद्धतीनं डिजिटल अरेस्टचा एक नवीन प्रकार सुरू झाला। मग त्याला अवेअरनेस करण्यासाठी आपण कॉलिंगच्या माध्यमातून जेव्हा डायलर टोनच्या माध्यमातून ते लोकांना अवेअरनेस आपण केली। पूर्वी सायबरमध्ये बँकेतून लोकांचे पैसे OTP मागून करायला त्याच्यासाठी बँकेने देखील आम्ही तुम्हाला मागत नाही पासवर्ड वगैरे अशा पद्धतीची अवेअरनेस आणलेली। शेवटी आपण आता डिजिटल युगात आलेलो आहोत। ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण सोप्या पद्धतीने काम व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहोत। त्याचा गैरफायदा काही लोक घेतात, परंतु तो गैरफायदाचा त्यांचे जे डोर्स आहे ते बंद करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे आणि त्यापेक्षाही नवीन टेक्नॉलॉजी आणून सोप्या कार्यपद्धतीतून अशा पद्धतीचे गैरप्रकार निश्चितच थांबवण्यात येतील। बहुत थँक्यू। तर हे होते राज्याचे अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल। कॅमेरामॅन मिथुन आदवणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।